नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो चोराडीच्या एक आदत एक बैल मैदानामध्ये आणि आज सर्व प्रेक्षकांचं नजर लागलेली लक्ष लागलेलं या जोडीकडं म्हणजे बकासूर आणि सोबत पाहायला दिग्गज बद्दल माहिती जाणून घेऊयात. कुठला बैल आहे वगैरे कसं काय. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल दिग्गज विषयी? त्या दिवशी माळशिरसचं मैदान झालं हिंद केसरीचं देशमुख पट्ट्याचं, त्या मैदानामध्ये कडनं पळून एक नंबर केलेलं गाडीनं, पण गाडी लॉबी झाली. काय सांगाल? गाडी तिन्ही फेरे वासरू आहेत, उजवीनीच पळालं. बरं. आणि शेवटच्या फायनलसाठी वासरू पहिल्यांदाच डाव्या खांदी पळालं. हां. आणि थोडंसं लोकांच्या ह्याने किंवा ह्याने कशा ह्याने थोडीशी गाडी लॉबी झाली. अशा वेळेस त्यावेळेस सर्व तुमचे ग्रुप मेंबर झाले, सर्व मेंबर नाराज झाले का सर्व मेंबर? आता ते पहिले दुसरंच मैदान असल्यामुळं काय एवढं हे नाही, पण थोडंसं कुठंतरी मनाला वाटतं की एक नंबर व्हायला पाहिजे होता, पण गाडी थोडीशी लॉबी झाली. पण त्यामध्ये पण आपण समाधानी आहे की नाही का, वासरू आपल्या दुसऱ्याच मैदानात हिंद केसरीसाठी पात्र झालं. कुठून घेतलं कसं काय त्याला? म्हणजे यापूर्वीचे मालक कोण होते कसं काय? माळशिरस मधून घेतले. बरं. काय गोष्टी बघून घेतले की बाबा हेच वासरू घ्यायचं आहे आपल्याला? वासराचं फेरा आणि त्याचं पळ पाहून आपण हे वासरू घेतलं. बरं. काय प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया होते त्यावेळेस ज्यावेळेस कडनं पळून एक नंबर केलेलं? प्रेक्षकांना गाडीचं म्हणजे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष त्याच गाडीकडे होतं. बरं. कारण सेमी अंतरात काढला होता, हां. गटपास पण अंतरात काढला होता आणि फायनलला गाडी एक नंबर तासावरनं लागली. हां. आणि जे वासराकडनं आम्हाला पाहिजे नव्हतं ते डावी खांनी पळून पहिल्यांदाच वासराने हे केलं, गाडी थोडीशी लॉबी होऊन एक नंबर होता. दादा, आज सेमीला थोडासा पराभव झाला, परंतु एक इच्छा असते बकासूर सोबत पाहायची प्रत्येक बैलगाडी मालकाची, एका जोट्यात बघायचं. ती आज इच्छा पूर्ण झाली का तुमची? हो, पूर्ण इच्छा. ती बकासूर हा देवच आहे बैलगाडी क्षेत्रात, त्याबरोबर पळायची इच्छा ही सगळ्यांचीच असते. पण आपल्याला ते ह्या मैदानात बैल एकत्र पळाला आणि ते आम्हाला म्हणजे जे आम्हाला अपेक्षा होती ते आम्ही की त्या बैलाबरोबर पळू हे करू, ते आम्हाला आज आमच्या पूर्ण टीमला त्या गोष्टीचा आनंद आहे. बरं. एक कशा पद्धतीने नियोजन झालेलं आजचं कसं काय? म्हणजे नियोजन हे संध्याकाळी रात्री उशिरा झालं. बरं. आपला अण्णा ड्रायव्हर यवतचा म्हणजे आदल्या दिवशी झालं, एक दिवस. अण्णा ड्रायव्हर यवत, छोटा ड्रायव्हर माळेगाव, बरं. या दोघांनी मिळून ते नियोजन केलं. सेमीला काय झालं नेमकं? म्हणजे थोडंसं आता काय कडेनी गाडी लागली थोडी आणि शेजारची गाडी आपल्या थोडीशी माग राहिल्यामुळं गाडीवरती गाडी नाही राहिली. बरं. त्यामुळं जरा थोडंसं कमीच हे गाडी हे झाली. बरं. पण समाधान आहे का? ते समाधानी, खूप समाधानी आहे आम्हाला. आम्ही आज देवाच्या काळात पाहिलं हे आम्हाला त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. आणि असं नाही की गाडी आज हे नाही झाली म्हणून आम्ही हे करतोय, पण आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे. आम्ही देव बकासूरसोबत पाळतो. बरोबर. दादा जसे म्हणाले तसं पायऱ्याला काय अडचणी येत नाहीत. पायऱ्याला समोरून भरपूर कॉल येत आहेत, पण कसं सामोरं कसं जातं याला? कारण मोठं चॅलेंज आहे. कोणाला हो म्हणायचं, कोणाला नाही म्हणायचं, कोणाला दुखवायचं नाही, कोण आपला जवळचा मेंबर दुखावला नाही गेला पाहिजे. कसं सामोरं जातं? दुखवायचं तर कुणालाच नाही. बैल हा सगळ्यांच्या काळात पाळणार, पण त्याला पण कुठंतरी आपण वेळ देतो नाही का, बाबा आज आणलं तर आपण 10 दिवस काढत नाही. मग ते असं आता आमचं नियोजन करतात तसं बघायला गेलं तर अण्णा ही छोट्या ड्रायव्हरांकडेच आपण सोपवलेलं आहे. आम्हाला जरी कॉल आले तरी आम्ही पहिले त्यांना सांगतो बाबा असा फोन आलेला आहे, मग त्यांच्या पद्धतीने त्यांनी पुढचं केलेलं असतं. मग ह्या गोष्टीसाठी आम्ही पहिलं आमच्यात बोलणं करतो आणि मग बाहेर प्रत्युत्तर देतो. पण बैल 100% सगळ्यांसगळं पळणार. सर्वसामान्याला आपण 100% बैल देणार, त्याचा काही विषयच नाही. युनिक नाव आहे असं मला वाटतं. दिग्गज नाव फार कमी, म्हणजे क्वचित 1% ऐकायला मिळते. ऐकायलाच भेटत नाही तसं. मैदानामध्ये दिग्गज हे आम्ही तरी पहिल्यांदाच तुम्ही ऐकतोय आणि आमच्याच बैलाचं नाव ठेवले. वासरू घेतल्यानंतर आम्ही ते नाव ठेवले दिग्गज म्हणून.
आणि ज्यांनी कुणी सुचवलं ते नाव संपूर्ण टीमचं संगनमत केलं असेल तुम्ही टीम आमची भरपूर मोठी आहे. काही इथं आल्यात, काही आता निघून गेल्यात, काही घरी आहेत. बर. भरपूर मोठी आहेत. पण पोरांचं असं नाही की कधी याकानी हे सांगितलं की त्या वाटेला चालणारी पोर आहेत आपली. बर. दादा तुमचं कॉन्टॅक्ट नंबर द्या, म्हणजे कॉन्टॅक्ट करतील बैलगाडी मला. कॉन्टॅक्ट नंबर 89 मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. मला वाटतं दोन्ही खांदी तो आम्ही उजवीने आणतो. बर. पण लयच असं लयच म्हणजे वेळ आली हा. तर आपण डावी निघालतो. बर म्हणजे आपण उजवी सांगतो. बर बर बर. दादा शुभेच्छा राहतील पुढच्या वाटचालीसाठी आणि भवितव्य 100% उज्ज्वल आहे. या चालू सीझन मध्ये किती गुलाल झाले? चालू सीझनचा आता त्याचं मी तर म्हणतो तिसरंच मैदान आहे. तिसरंच मैदान. तिसरंच मैदान. बरं तुम्ही घेतल्यापासून हा. आता सर. आपण घेतल्यापासून तिसरं मैदान हा. आहे. दुसऱ्या मैदानात त्यांनी हिंदकेसरीचा मान आम्हाला मिळून दिला. बरोबर. हिंदकेसरीचा म्हणजे त्याच्या पळाने आम्हाला कमवून गेलेला मान आहे. हा आजपर्यंत आमच्या दावणीला भरपूर बैल आहेत. हा पण हिंदकेसरी हा आमच्या दावणीला पहिलाच झालेला आहे. बरोबर. म्हणजे लागलं ते ज्यांच्या बरोबर सगळ्यांची पळण्याची इच्छा आहे ना, हा. तो बैल आज आम्हाला भेटला. मित्रांनो समाधान चेहऱ्यावरचं सर्व काही सांगून जाते. आणि दिग्गजच्या पुढे हिंद केसरी लागले. हिंद केसरी दिग्गज. हिंदकेसरी फायनलला राहिला, 1 नंबरला होता, फॉल झाली, ते नशिबाचा भाग होता. पण त्या मैदानात हिंदकेसरीला मान हा लय मोठा असतो. बरोबर. हिंदकेसरीचं नाव हे लागणं लय महत्वाचं. धन्यवाद दादा. आणि असंच भवितव्यात तुमचं नाव असंच उंचावत राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.